गुड इव्हनिंग स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नंबर्सचे टाईप्स. कोणकोणत्या पद्धतीचे नंबर्स असतात, त्यांचे डेफिनेशन काय आहेत आणि एक जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो देर आर फॉलोइंग टाईप्स ऑफ नंबर्स. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील. त्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे नॅचरल नंबर्स. सो फर्स्ट टाईप इज natural number. तर नॅचरल नंबर द सेट इज शोन बाय कॅपिटल एन. याला मराठीमध्ये आपण नैसर्गिक संख्या असं सुद्धा म्हणतो. नैसर्गिक संख्या. तर या नैसर्गिक संख्या कुठल्या असतात, हा सेट कसा लक्षात ठेवायचा, याला सेट एन हा लक्षात ठेवण्यासाठी नैसर्गिक संख्यांचा सेट म्हणजे नॅचरल नंबरचा सेट हा एन इज इक्वल्स टू 1 पासून सुरू करायचा. 1 2 3 4 अँड सो ऑन. 1 पासून पुढे जे सगळे नंबर्स आहेत त्या सगळ्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स असं म्हणत असतो. दुसरा जो टाईप आहे तो आहे होल नंबर्स. होल नंबर्स मध्ये हा जो सेट आहे हा डब्ल्यू कॅपिटल दाखवतात. याला आपण होल नंबर्स डब्ल्यू ने दाखवतो. हा सेट डब्ल्यू जो आहे तो अशा पद्धतीने देतात. डब्ल्यू इज इक्वल्स टू, याच्यामध्ये फक्त एक एक्स्ट्रा ॲडिशन होते म्हणजे झिरोची. 0 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजे जर सेट विदाउट झिरो कन्सिडर केला देन दॅट्स अ सेट ऑफ नॅचरल नंबर. जर झिरो कन्सिडर केला तर तो सेट ऑफ होल नंबर्स. हे दोन टाईप सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. यानंतर तिसरा एक पार्ट महत्त्वाचा येतो तो म्हणजे इंटीजर्स और इंटीजर नंबर्स. याला इंटीजर्स नंबर आय कॅपिटल आय असं दाखवू शकतो. रिप्रेझेंटेशन ऑफ इंटीजर नंबर्स. सो आय इज इक्वल्स टू, याच्यामध्ये कोण कोण येतं इंटीजर्स मध्ये, तर निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात, झिरो सुद्धा येतो आणि पॉझिटिव्ह नंबर सुद्धा येतात. म्हणजे इकडून -3 -2 -1 देन 0 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजे -3 च्या पलीकडचे सुद्धा निगेटिव्ह नंबर्स, झिरो सुद्धा यात येतो आणि पॉझिटिव्ह नंबर्स सगळे याच्यामध्ये येतात. सो दिस सेट इज कंपोज्ड ऑफ निगेटिव्ह नंबर्स, झिरो ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह नंबर्स. अशा पद्धतीने हे तीन सेट आपण डिफाईन केलेले आहेत. पहिला सेट आहे म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स विच इज विदाउट झिरो ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. होल नंबर्स कन्सिडरिंग झिरो विथ पॉझिटिव्ह नंबर्स ओनली. इंटीजर नंबर्स, सेट ऑफ इंटीजर नंबर्स इज निगेटिव्ह नंबर्स, झिरो ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह नंबर्स. अशा पद्धतीने हे तीन टाईप आपण पाहिलेले आहेत. अजून एक चौथा टाईप जो आहे तो साधारण 8th आणि 9th च्या मुलांसाठी आहे. 5th पर्यंत हे सगळं कॉमन आहे. पण एक चौथा टाईप जो आहे त्याला आपण नाव दिले रॅशनल नंबर आणि पाचवा टाईप आहे तो म्हणजे इररॅशनल नंबर. पहिल्यांदा रॅशनल समजून घेऊया म्हणजे इररॅशनल आपोआप समजून येईल. रॅशनल समजला की जे रॅशनल नाही ते इररॅशनल. मग इररॅशनल म्हणजे काय, रॅशनल म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी डेफिनेशन. सो व्हॉट डू यू मीन बाय अ रॅशनल नंबर. फोर्थ टाईप जो आहे तो रॅशनल नंबरचा. सो व्हॉट इज रॅशनल नंबर. रॅशनल नंबर इफ इट इज ऑफ फॉर्म p/q. म्हणजे रॅशनल नंबर हा p/q फॉर्म मध्ये असतो, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असतो. कुठल्या फॉर्म मध्ये, रॅशनल नंबर हा असतो p/q फॉर्म मध्ये. वेअर p अँड q आर इंटीजर्स. आता इंटीजर्स म्हणजे कोण, हे पॉझिटिव्ह नंबर्स पण असू शकतात आणि निगेटिव्ह नंबर्स पण असू शकतात, p आणि q. बट सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, q शुड नॉट बी इक्वल टू 0. q कधीच 0 असणार नाही. p 0 असू शकतो पण q 0 असला तर या प्रश्नाला अर्थ उरत नाही. म्हणून q 0 कधीच नसणार.
असं आपण या नंबरच्या बाबतीत म्हणतो. सो PYQ फॉर्ममधले जे नंबर्स असतात त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. 3/2 -5/3 और 4/-7 अशा पद्धतीने जे आपण नंबर लिहितो त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. -3/-8 असं सुद्धा. सो दीज आर रॅशनल नंबर्स. नाव वन मोर फॉर्म दॅट इज इररॅशनल नंबर्स. आता इररॅशनल नंबर हा टाईप कसा आहे, इथं जी डिव्हिजन असते ही टर्मिनेटिंग पद्धतीची किंवा डेसिमल मध्ये आन्सर्स भेटतात आपल्याला कुठे रॅशनल नंबर्समध्ये. पण इररॅशनल म्हणजे काय होतं, डेसिमलमध्ये भेटतंय खरं पण नॉन टर्मिनेटिंग आन्सर भेटतं. तर ते कसं ते आपण एक बघूया. द नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. म्हणजे असे काही नंबर्स आहेत ज्यांची व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आपल्याला ही नॉन टर्मिनेटिंग भेटते, नॉन रिकरिंग भेटते. मग ते कसे ते आपण इरॅशनल नंबरचा प्रॉब्लेम घेतल्यानंतर नक्की आपल्याला समजेल. तर इरॅशनल चौथा टाईप, पाचवा टाईप फक्त लिहून ठेवा इरॅशनल नंबर. याच्यावरती आपण परत नंतर बोलूया. इरॅशनल नंबर्स काय असतात याविषयी आपण नंतर बोलू. ठीक आहे. सध्या हे जे 5 टाईप आहेत या 5 टाईपमध्ये हा रॅशनल आणि इरॅशनलचा पार्ट समजून घेण्यासाठी आपल्याला टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन समजून घेणं गरजेचं आहे. मग टर्मिनेटिंग डिव्हिजन म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण चेक करूया. बघा, व्हॉट डू मीन बाय टर्मिनेटिंग डिव्हिजन, टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन किंवा टर्मिनेटिंग डिव्हिजन हे कसे असते बघा. आणि म्हणजे मग आपल्याला इररॅशनलची पण व्हॅल्यू काढता येईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक एक्झाम्पल आपण इथं घेऊया रॅशनल नंबर समजून घेण्यासाठी. रॅशनल नंबर कसे समजून बघा. टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन्स हे रॅशनल नंबरमध्ये येऊ शकतात. पण नॉन टर्मिनेटिंग सुद्धा आहे आणि नॉन रिकरिंग सुद्धा आहे. अशांना आपण इररॅशनल म्हणत असतो. कसं ते बघूया. द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. आता या गोष्टीसाठी पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे. द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. आता डेसिमल फॉर्म काय येतो पहिल्यांदा याचं उत्तर लक्षात घेतलं पाहिजे. रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय P/Q. म्हणजे इथं P आणि Q ची डिव्हिजन आहे. P आणि Q ची डिव्हिजन. आता डिव्हिजन मध्ये तुम्ही बऱ्याचदा बघितलं असणार आहे की बऱ्याचदा डिव्हिजनचं कंप्लीट डिव्हिजन जाते. म्हणजे रिमाइंडर 0 येत असतो. आणि बऱ्याचदा काही ठिकाणी रिमाइंडर हा 0 येत नाही. मग अशा वेळेला आपण दशांश चिन्ह घेतो, डेसिमल पॉईंट घेतो आणि परत ती पुढं डिव्हिजन कंटिन्यू करत असतो. तर हे डेसिमल नंबर्स तयार होतात अशा पद्धतीच्या डिव्हिजनमध्ये. मग ते नेमकं कसं हे आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. समजा 45/4 याचं कन्व्हर्जन कसं होतं बघा. डेसिमलमध्ये कन्व्हर्जन कसं होतं. हा कसला नंबर आहे, हा आहे रॅशनल नंबर. कोणता नंबर आहे हा, रॅशनल नंबर आहे. व्हाय रॅशनल नंबर, बिकॉज दिस नंबर इज इन द फॉर्म P/Q. P/Q. वरचा नंबर न्यूमरेटर हा P आहे, खालचा नंबर Q हा 4 आहे, डिनॉमिनेटर आहे. अँड 4 इज नॉट इक्वल टू 0. 0 नाही आहे म्हणजेच तो नॉन झिरो क्वांटिटी आहे इथं, म्हणून हे रॅशनल नंबर आहे. आता डिव्हिजन करून बघूया. बघा काय होतं. 45 डिवायडेड बाय 4. 4 1s are 4. 4 minus 4 is 0. 5 as it is. हे 5 as it is लिहून घेतले इथं. 4 1s are 4. रिमाइंडर राहिला 1. जेव्हा असा रिमाइंडर राहतो then we take a decimal point here आणि इथे एक 0 वाढवतो. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि परत पुढचा डिव्हिजन असं करतो. 4 2s are 8. 10 minus 8 is 2. इथं परत एकदा 0 येतो आणि 4 5s are
20 minus 20 is 0. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढतो. 45/4 इज इक्वल्स टू 11.25. दॅट मीन्स मला सांगा इथं या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन डेसिमल नंबरमध्ये झालं की नाही. दॅट मीन्स अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज ऑप्टेन इन दिस केस. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही डिव्हिजन केली आणि या डिव्हिजनमध्ये अजून काही रिमाइंडर राहिले का, रिमाइंडर 0 राहिला, म्हणजे इथं कम्प्लीट डिव्हिजन गेली पण डेसिमलमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर. तर ॲक्च्युली कम्प्लीट डिव्हिजन हा शब्द वापरणं थोडंसं चुकीचं होतं कारण इथं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. मग डेसिमलमध्ये कन्व्हर्जन झालं 45/4चं, ते कसं झालं आहे 11.25 असं. सगळ्यांच्या लक्षात आलंय. ओके. नाव ही एक आहे टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. इथं टर्मिनेट झालेलं आहे, इथं 0 आलं म्हणजे याच्यानंतर आपण परत कुठे डिव्हिजन करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून याला म्हणतात टर्मिनेटिंग टाइप ऑफ डिव्हिजन किंवा टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. नाव असे काही फ्रॅक्शन आहेत जे कधी संपतच नाही, त्यांचा आन्सर निघतच राहतं. त्यांचं ॲक्शन म्हणजे इथं डेसिमल फ्रॅक्शन ही कुठेतरी जाऊन थांबत नाही, कंटिन्यू तशाच व्हॅल्यूज येत राहतात, कंटिन्यू तसेच डिव्हिजन होत राहते. अशा वेळेला आपण त्यांना नॉन टर्मिनेटिंग म्हणत असतो. एक एक्झाम्पल बघूया. 20/3. आता 20/3 दिस इज अ रॅशनल नंबर बट इन दिस केस दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन. कसं बघा, 20/3 केलं, 3 6 are 18, रिमाइंडर इज 2. 20 minus 18 is 2. Again here as remainder is 2, we take 0 and add a decimal point here. Take a decimal point here. Again 3 6 are 20 minus, or 20 minus 3 6 are 18. 3 6 are 18. Sorry, 3 6 are 18. Again remainder is 2. Again we take 0. Again 3 6 are 18. Again remainder 2. Again take 0. 3 6 are 18. म्हणजे आता कितीही केलं डिव्हिजन तरी हे काही संपणार नाही. म्हणजे हे असंच रिमाइंडर 2 येत राहणार, असेच 3 आणि 6 यांचं मल्टिप्लिकेशन होणार, इथं 18 येणार, इथं 6 सारखा रिपीट होत जाणार. म्हणजे इथं 6 हा डिजिट सारखा रिपीट होतो. म्हणजे याचा आन्सर लिहित असताना बघा 20/3 दॅट इज इक्वल्स टू 6.666 so on. हे असंच रिपीट होत जाणार आहे. मग अशा वेळेला हे सगळे डिजिट्स आपण लिहित नाही, इथं एकच अंक रिपीट होतोय. कुठला अंक रिपीट होतोय, 6 हा आकडा रिपीट होतोय, त्यामुळे आपण लिहितो 6.6 लिहायचं आणि हा 6 आकडाच रिपीट होतोय ना, तर मग इथं डॉट लिहायचा. जर एकच आकडा रिपीट होतोय तर इथं काय लिहिणार, डॉट लिहिणार. इफ अ सिंगल डिजिट इज रिपीटेडली कमिंग इन द डिव्हिजन देन टेक अ डॉट. एकदाच लिहायचं आणि डॉट लिहायचं. या सिम्बॉलचा अर्थ असा आहे की 6 इथून पुढे सारखा रिपीट व्हायला लागला. समजा एखाद्या डिव्हिजन मध्ये समजा एखाद्या डिव्हिजन मध्ये अशा पद्धतीने जर 2 डिजिट्स रिपीट होत असतील, 81 81 81, 2 किंवा 3 म्हणजे ग्रुप ऑफ डिजिट्स जर रिपीट होत असेल पॉईंटच्या नंतर, इथं बघा 81 81 81 समजा असं उत्तर आलं, तर अशा वेळेला आपण याच्या डोक्यावरती बार द्यायचा. म्हणजे हे उत्तर असं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहायचं 18/81 बार. याचा अर्थ की 81 हा ग्रुप याच्या पुढे रिपीट होणार नाही. तर हे एक नॉन टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. यापूर्वी आपण जे बघितलं ते टर्मिनेटिंग होतं, हे आहे नॉन टर्मिनेटिंग एक्झाम्पल. नॉन टर्मिनेटिंग याला काय म्हणणार, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर्सचे टाईप समजले असतील. नॅचरल नंबर म्हणजे काय, त्यानंतर होल नंबर म्हणजे काय, रॅशनल नंबर म्हणजे काय, इरॅशनल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू. आणि दुसरं महत्त्वाचं टर्मिनेटिंग
आणि नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन काय असते याबद्दल सगळ्यांना समजलं असेल. नक्की याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायला सुरुवात करा. आपण दररोज थोडे थोडे लेक्चर्सच्या माध्यमातून प्रॉब्लेम सोडवतोयच. कन्सेप्ट समजून घ्या जेणेकरून प्रॉब्लेम सोडवायला अडचण येणार नाही. स्कॉलरशिपचा NMMSचा अभ्यास करत असताना किमान दररोज 10 प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवले पाहिजेत. अशा किमान 20 इंग्लिशचे, मराठीचे तुम्ही सोडवले पाहिजेत. NMMSसाठी प्रिपरेशन करत असाल तर सगळ्या विषयांचा थोडा थोडा तुम्ही अभ्यास दररोज चालू ठेवला पाहिजे. यासाठी शाळेच्या रेग्युलर अभ्यासाबरोबर तुम्ही स्कॉलरशिप, NMMS याच्यासाठी थोडासा वेगळा वेळ काढाच. हे तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल.